श्रावण संपला आणि गौरी गणपतीची चाहूल लागली की मग अशा करंज्या, काटेशेव, चिवडा करायचं आम्हा बायकांना पडलेलं राहते. तर मग तुमच्यासाठीच आहे हा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे ना एकदम ओल्या नारळाच्या करंज्या, एकदम खुसखुशीत, रसरशीत, खूप छान झालेल्या आहेत. अशा करंज्या तुम्हालाही करायच्या आहेत. तर मग चला मग बघूया व्हिडिओ आईच्या हातच्या रसरशीत करंज्या. हॅलो, नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत, गौरी गणपती सर्व काही येणार आहेत आणि आमच्या तर घरी गौरी पण आहेत, गणपती पण आहेत. तुमच्याही घरी असतील तरी करा, नसतील तरी करा. मस्तपैकी ओल्या नारळाच्या करंज्या एकदम छान होतात. मस्त हे टाकून घेतलेलं आहे ना तूप. आणि तुम्हाला मी सांगते, ही कढई नवीन आहे, पहिल्यांदा श्री गणेश गणपती बाप्पासाठीच करत आहे आई. ह्याचे बघू शकता छानपैकी ओलं खोबरं जे आपण नारळ फोडतो की नाही, तो नारळ फोडल्यानंतर त्याची वरची साल काढून टाकून अशी छान तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. बघा किती छान पांढरं शुभ्र एकदम मस्त निघालेला आहे. एकच चमचा तूप टाकून आईने त्याला आता छान भाजून घेत आहे आणि छानपैकी असं खोबऱ्याचं कलर आपलं बदलण्यासारखं छान भाजून घ्यायचं. तुम्ही वाळलेलं खोबरं असते की नाही, त्याचे करंज्या केला असताल, पण ओल्या नारळाच्या करंज्या करून बघा, खूप छान एकदम रसरशीत होतात आणि खायला पण खूप छान लागतात. एकदम पारंपरिक पद्धतीनं करत आहोत आम्ही. हे जे खोबर भाजण्याचं कारण एकच आहे की आपण जेव्हा करंज्या करतो ना, ते 7-8-10 दिवस तर टिकायला पाहिजेत. ह्याच्यात थोडंसं पाण्याचा अंश राहते, ते अंश कमी व्हावं म्हणून हे असं भाजून घ्यायचं. आईनं बघा कशा प्रकारे भाजून घेत आहे. छान जाडबुडाचीच कढई घ्या आणि अशी गोल आकाराची घ्या, म्हणलं तर हात दुखवणार नाही तुमचं भाजून भाजून. बारीक गॅस बघू शकता तुम्ही, आईनं पूर्ण बारीक गॅस ठेवून टाकलेला आहे. बारीक म्हणलं तर पूर्ण कमी, मीडियम, हाय करू नका, ते लाल कलर येऊन जाईल खोबऱ्याला पूर्ण. आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची आणि तुम्हाला मी एक सांगते, हे 2 वाट्या खोबऱ्याचं किस आहे तर 1 वाटी साखर घालायची, तर हे भरपूर बरोबर प्रमाण होऊन जाते. ती साखर अख्खी साखर टाकलेली आहे, तर त्याला भाजून भाजून ती जे पाणी सोडते नाही तोपर्यंत भाजायचं आपण. हे बघा असं. आणि सुरूला तुम्हाला कितीही तूप टाकलात ना तरी खोबर थोडंसं चिटकल्यासारखं वाटतंय. आता साखर टाकली ना ती आपोआप मोकळं होऊन सोडायला लागते. बघा तुम्ही साखर टाकून सुद्धा आईनं छान भाजलेला आहे. बघू शकता बिलकुल कलर त्याचं बदलू दिलेलं नाही. तर आता हे आपण काजू आणि बदामचे ड्रायफ्रूट जे बारीक करून घेतले होते ते टाकून घेऊया. छान भरपूर टाका, छान होते, एकदम शाही करंज्या होतात. आणि हे बघा थोडीशी किसमिस टाकून घेतलेली आहेत आणि ही विलायची पावडर साखर घालून वाटून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून घ्यायची छानपैकी. आता ह्यांना पण छान फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं छान. तर बघू शकता तुम्ही बिलकुल आईनं कलर सुद्धा बदलू दिलेलं नाही त्याचं. आणि हे बघा बुडाला सुद्धा लागलेलं नाही आणि एकदम मस्त छान ड्रायफ्रूट्स टाकून सुद्धा आईनं छान भाजून घेतलेलं आहे. एकदम मस्त सारण तयार झालेलं आहे आपलं ओल्या करंज्याचं. आता सारण तयार झालेलं आहे, आपण छानपैकी पीठ मळून घेऊया. आता मी भरपूर वेळेस ज्या पण आपल्या यूट्यूबच्या ताई आहेत, ज्यांचे पण मी रेसिपी बघते, त्यांना भरपूर वेळेस विचारली आहे, ते सांगतात पण मला, मी ताई तुमची ही कढई कशी, ती कढई कशी, खूप आवडतात म्हणून विचारते मी त्यांना सुद्धा. तर तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत सारण झालेलं आहे आपलं. बघू शकता किती सुंदर मस्त एकदम त्याचं असं चमक, शायनिंग आलेली आहे त्याला आणि एकदम रसरशीत सारण तयार झालेलं आहे. आता आपण ह्याला गॅस बंद करून घेऊया आणि ह्याला थंड होऊ देऊया. तोपर्यंत मी पीठ मळून घेते, का तर आपल्याला करंजीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे तोपर्यंत थंड होईल म्हणून हे पहिल्यांदा करून घेतलेलं आहे. आता मी पीठ मळून घेते. हे आपलं गव्हाचं पीठ आहे, आम्ही एकदम पारंपरिक पद्धतीनं करत आहोत म्हणून मैदा घेतलेला नाही ना, रवा घेतलेला नाही. हे बघा असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे गव्हाचं पीठ घ्यायचं, तुम्हाला अंदाजानुसार घ्या. तुम्हाला जर तुम्ही करंजीसोबत फुलं करत असाल तर थोडं वाढवून घ्या. मला करंजी पुरतंच पाहिजे म्हणून इतके घेत आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पिठामध्ये चवीनुसार म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं, अंदाजानुसार टाकत आहे आई. सगळं आम्ही गावाकडले लोक, अंदाजच माहीत आहे आम्हाला, अंदाजानुसार टाकत आहोत. असेल 2 पळ्या. हे बघा असं छान ह्या पिठाला लावून घ्यायचं तेल. मी तेल टाकून असं छान ह्याला पिठाला पूर्ण लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता असं मूठ केलं तर ही अशी होत आहे मूठ. हे बघा असं फोडली तर असं फुटायची, म्हणजे वरचं जे आपलं सारण भरल्यानंतर वरचं करंजीचं जे आवरण राहते का नाही, ते एकदम खुटखुटीत मस्त एकदम छान होतं. असं खावलालं तर की नाही वरचं नुसते असं गोड लागायचं, ते तशा पद्धतीनं एकदम पारंपरिक पद्धतीनं करत आहोत आम्ही. आता पाणी थोडं थोडं टाकून मी ह्याला मळून घेते छानपैकी. थोडं थोडं टाका, अंदाजानुसार. घट्ट मळायचं आहे आपल्याला पीठ. हे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा आईनं.
तर बघू शकता हे बघा पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे. बिलकुल असं काही सुद्धा खाली पीठ लागलेलं नाही. थोडंसं हाताला लागलेलं होतं. आता आपण ह्याला छानपैकी झाकून ठेवूया. हे बघा असं ठेवायचं कशावरही आणि ह्याच्यावर काहीतरी छान असं पालतं घालून ठेवा. म्हणजे तर थोडं वेळ ते छान भिजल. मग 5-10 मिनिटांना आपण करायला घेऊया. आता बघू शकता इथे छानपैकी खाली बाजूला बसलेले आहोत आणि छान सारण घेतलेलं आहे आणि पीठ घेतलेलं आहे. आईने इथे छानपैकी असे छोटे छोटे असे उंडे करून घेतलेले आहेत. हे बघा असे आणि थोडंसं गव्हाचंच पीठ लावायला घेतलेलं आहे. आता अशी छान लाटून घेतो आणि मग इथं सारणसुद्धा थंड झालेलं आहे बघू शकता. आणि इकडं छान अशी स्वच्छ अशी ओढणी आतरून घेतलेली आहे. जी वापरत नाही ती ओढणी आहे ही. अशी छान आतरून घेतलेली आहे. त्याच्यावर ठेवूया आणि मग वरून झाकण झाकूया. हे बघा पीठसुद्धा हे बघा अशा प्रकारचं आम्ही करून ठेवलेलं आहे. आता काही तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करून दाखवणार आहोत. आणि विजयनं म्हणला आज शनिवार आहे तर तो म्हणला मी भरून देतो, तसं काही नाही तुम्ही करा म्हणून. ते बघा तसं छानपैकी सारण गच्च मस्त भरून घ्यायचं. गच्च गच्च छानपैकी. हे पात्र आहे पितळेचं जे खूप जुनं आहे. तर हे असं छान पाणी लावून घ्यायचं त्याला. करंजीला चहू बाजूनं पाणी लावून घ्यायचं असं आणि मध्ये सारण भरून छानपैकी करायचं. आता बघूया विजय कसा करतो तो. आमचा विजय सर्व कामात आम्हाला मदत करू लागतो बघा. त्याची लहानपणापासूनचीच सवय आहे तर तो सगळं काही काम करू लागतो. हे बघा अशा प्रकारे छानपैकी अशी करंजी आमची. बघूया आता कशी निघते ती. ही बघा अशी करतात गावाकडं करंज्या. असे करतात. शिदोरी द्यायची राहू द्या काही राहू द्या अशीच करंजी असते. हे बघा पहिली करंजी झालेली आहे बघू शकता तुम्ही. ही बघा पहिली करंजी आमची झालेली आहे. बघा बघू शकता किती सुंदर आणि किती छान झालेली आहे. आकारसुद्धा किती तुम्ही कशाही प्रकारची करू शकता. हे बघा अशा प्रकारे हे बघा छान झालेली आहे. आता आम्ही असेच मिळून मिळून करंज्या करून घेतो. त्यांना माहिती असेल हे काही जण प्लास्टिकचं घेतात पण हे खूप जुनं आहे. तुम्ही ह्याच्यावरूनच बघितलं असेल. हे पितळी आहे खूप जुनं आहे. हे बघा अशा प्रकारचं. आईची पद्धत बघा. आता विजय त्या पात्रानं केलेला आहे. आता आईला बघा आई कशा प्रकारे करते ते. हे छान पारी लाटून घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे गच्च गच्च भरून घेतलेलं आहे. बघा टुमटुम करंजी केलेली आहे आईने एकदम छान. आणि आईची पद्धत बघू शकता तुम्ही. मी जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे आईने कशा प्रकारे केलेली आहे करंजी. असं छान त्याच्या असं दाबून घ्यायच्या कडा सगळे करंजीमध्ये पीठ मध्ये जे सारण असते की नाही ते भरून घेऊन असं छानपैकी दाबून घ्यायच्या कडा. हे काही हे ना मुरड का घालत होते पहिलं ना. खूप शुभ मानलं जाते करंजी केली ना की मुरड्याची करंजी करायचीच असते. तर ही बघा आईची पद्धत. मुरड घालण्याची पद्धत बघू शकता तुम्ही. ही बघा किती नाजूक बारीक अशी मुरड घालायची असते. ही बघा अशी ही मुरड घातली ना बिलकुल करंजी असं फुटतच नाही. ही मुरड्याची करंजी खूप जण करतात. तुमच्याकडे करतात का नक्की सांगा. बघा तयार झाली मुरड्याची करंजी. बस रेडी झालेली आहे आणि किती भारी झालेली आहे बघू शकता तुम्ही. खूपच मस्त एकदम. आता ही पहिली करंजी झालेली आहे. आता आपण दुसरी सुद्धा करंजी करून घेतलेली आहे. ही झाली आताच्या जमान्याची आणि ही झाली पहिल्याच्या जमान्याची. म्हणलं तर दोन्ही जमान्यांच्या करंज्या आम्ही करून दाखवलेल्या आहेत. आम्ही आणखी नमुन्याच्या करंज्या करतो. जर कोणती वेगळी पद्धत मला वाटली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. ही बघा आई इथं छानपैकी लाटून देत आहे आणि मी सुद्धा एक पोळीपाट घेतलेला आहे. मी सुद्धा आता लाटणार आहे आणि विजय भरून देणार आहे. बघू शकता आज सुट्टी आहे साहेबाला. आता ही नवीन एक पद्धतीची करंजी आहे जी आणखी एक नवीन आता मॉडर्न जमान्याची करंजी आहे. काहीच पात्र नाही ते. हे बघा अशा पद्धतीने असं छान करून घ्यायचं. करंजीला चहू बाजूनं असं छान दाबून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे बघू शकता छानपैकी अशी करंजी दाबून घ्यायची. आणि ही जे फोर्थ असते ना आता आपलं मॅगी खायचं त्याच्यानं हे बघा अशा करून असं करून छान झालर करून घ्यायची त्याला छानपैकी. हे असंही केलं ना खूप छान पद्धतीनं खूप छान राहते. एकदम फुटणार नाही करंजी आणि सील होऊन जाते ती तिथल्या तिथं. हे बघा अशा प्रकारे. हे बघा असं हळूहळू टोचा. मला तर करंजी फुटणार नाही. त्याचे जे हे टोकं आहेत ना करंजीमध्ये लागून फुटणार नाही ह्याची दक्षता घ्यायची. आणि ही बघा अशा प्रकारे छान. बघा किती सुंदर झालेली आहे करंजी. हे बघा आई दाखवते तुम्हाला. हे बघा झाली का नाही मग एक नंबर. किती सुंदर झालेली आहे. तोंड फुटणे म्हणून हे सगळं करायचं. आणि ही झालेली आहे आपली करंजी. हे बघा अशा प्रकारे आम्ही नमुन्याची करंज्या करून दाखवत आहोत तुम्हाला. हे बघा अशा प्रकारे कोणत्याही कामाला अडायचं नाही. जर पात्र नाही गेलं पात्रानं तर करायचं. पात्र नाही गेलं मुरड घालायचं. मुरड येत नसली तर झालर करायची. काही करायचं पण करून खायचं आहे की नाही. खूप छान पद्धत. आता आम्ही करून घेतो करंज्या. तुम्हाला मी तळते वेळेस दाखवते. शकता इथं आईनं
ते जे कापडावर करंज्या होत्या की नाही त्या अशा होत्या, त्यांना अशा करू करू आणलेल्या आहेत. हे बघा एकदम मस्त सुपामध्ये अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत सर्व करंज्या. आणि आमच्याकडे करंजी केलं ना तर त्याच्यानंतर फूल करतातच. ही जी फूल असते की नाही फूल करेपर्यंत राहत नाहीत. आणि इकडे बघा आईनं तेल तापाय ठेवलेलं होतं. आता पटकन करंज्या टाकून घेतलेल्या आहेत. एक एक घाण्याला किती करंज्या करत आहे साहेब? 9 करंज्या तळत आहे बघा आई एक एक घाण्याला. त्याच कढईमध्ये जे आपण सारण केलं होतं की नाही त्याच कढईमध्ये आईनं धुवून घेऊन करंज्या तळून घेत आहे बघा. एकदम छान छान तेल तापलेलं असल्यामुळे एकदम मस्त होत आहेत करंज्या. बघू शकता तुम्ही गव्हाच्या पिठाचे केल्यामुळे तुम्हाला वाटत असतील हे एकदम लाल गुंद काळ्या भोर झाल्यात असं वाटत असतील, पण नाही, ह्याच्यामध्ये हे खिशमिश आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत करंज्या. खूप छान होतात आणि गव्हाच्या पिठाचे एकदम पारंपरिक एकदम चांगले आपल्या हेल्थसाठी खूप चांगले राहतात. ते मैदा ते खाणं बरोबर राहत नाही म्हणून अशा प्रकारे करायचं. खूप छान होतात ह्या करंज्या आणि चवीला इतक्या भारी लागतात की नाही. खूपच छान गव्हाच्या पिठाच्या करंज्या. आणि तुम्हाला मी फुलाची गोष्ट बोलत होते. आमच्याकडं करंजी केलं ना सुनं राहत नाही म्हणून हे काय करतात फुलं करतातच. तर ही बघा एक 4-5 फुलं करून घेतलेली आहेत. हे अशा प्रकारे फुल करेपर्यंत आम्ही करंजी करत नाही. आणि एक मोदक हे बघा बघू शकता हे करतोच. लेकरवाळे म्हणलं तरी करंज्या असेच करायचे नाहीत, सोबत फुल केलं तरी लेकरवाळी करंजी असं म्हणतात म्हणून हे करतात. ही पण एक परंपरा आहे आणि आमच्याकडली एक पद्धत आहे ती तुमच्यासोबत शेअर केली. हे बघा अशा प्रकारे छान करंज्या आता मस्त तेलामध्ये तळत आहेत. जास्तही हाय ठेवू नका गॅस आणि लोही करू नका, मीडियम म्हणजे मध्यम ठेवा. आणि मस्तपैकी छान करंज्या एकदम मस्त गव्हाळ रंगावर तळून घ्यायच्या. जास्तही पांढऱ्याही ठेवायच्या नाही, गव्हाळ कलरवर तळायच्या म्हणलं तर छान होतात करंज्या. तुम्ही बघू शकता करंजीला तुम्ही जर नोटीस केलं तर किती एकदम टुमटुम करंजी. आणि जेवढी लहान करंजी आहे तुम्हाला मी दाखवते. ही बघा ह्या दोन्हीला तुम्हाला साईज ही बघा ही किती छोटी अशी आहे करंजी. आणि तळल्यानंतर बघा ती एकदम फुगून टम्म टम्म झालेली आहे. अशी तुम्ही सुद्धा करंज्या करा गव्हाच्या पिठाची आणि ओल्या खोबऱ्याची. आपण नारळ फोडतो की नाही त्याचे जर एक नारळातले सुद्धा तुम्ही केले ना करंज्या, लहान मुलं आवडीनं खातात. वाटोळं करायचं नाही, त्याच्यापासून काहीतरी करायचं. लहान मुलं खूप आवडीनं खातात. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान तेलामध्ये तळून घेतलेला आहे. बिलकुल खाट नाही, धुवा नाही, ढास येत नाही, काहीच नाही. हे तेल खूप छान राहते एकदम चांगलं. अशा प्रकारे काढून घ्यायचं. कसे मस्त निघत आहेत. आता काढून घेतलं ना त्याच्यामध्ये एकदम प्रोसेस चालू राहते. मध्ये खोबर आहे गरम, साखर आहे आणि ते एकदम चालू राहते. आपण काढून घ्यायचं आणि मस्त थंड होतात. हे बघा करंज्या अशा प्रकारे. आता दुसरा घाणा टाकून घेऊया आपण एक एक करून. आईची पद्धत टाकण्याची, हळूहळू कडे ना टाकायचं म्हणलं तर एकदम टाकायचं नाही, अंगावर उडते करंजी अशी एकदम भडल म्हणे अशी टाकून द्यायची नाही. एका कडेनं टाकायची म्हणलं तर ती करंजी आपोआप पाण्यात तरंगल्यासारखं तरंगते आहे. आणि एकदम आपणाला अंगावर उडत नाही आणि छानपैकी चिटकतही नाही ते. आता थोडं वेळ ह्यांना हात लावायचं नाही, मग पुन्हा एकदम असं पलटवलं ना खूप छान होतात ते. तसंच करून आम्ही सर्व करंज्या तळून घेतो. इथं एक घाणा झालेला आहे. आता दुसरा घाणा आई तळून घेते. आणखी एक आहे, ते 1-2 घाणे होतील. मग पुन्हा तुम्हाला मी दाखवते छानपैकी कसे करंज्या झालेल्या आहेत आणि किती झालेल्या आहेत ते. आता आई इतकी छान मस्त अशी करंज्या तळून घेतलेली आहे एकदम छान. हे बघा ही आपली मुरड घातलेली करंजी अशी झालेली आहे एकदम छान टुमटुमीत. आणि ही झालर केलेली होती ना त्याच्यानं फोर्थनं ती अशी झालेली आहे. आणि बाकीचे करंज्या हे बघा बघू शकता एकदम मस्त अशी छान तळून घेतलेली आहेत आईनं करंज्या. असे वाटले मग तुम्हाला हे करंज्या ह्या आवडल्या का? ओल्या नारळाच्या करंज्या आहेत. उद्या गौरी गणपती येत आहेत, मस्तपैकी करा ह्या करंज्या. आणि एकदम खायला पण टेस्टी आणि ठेवायला सुद्धा मस्त वाटतात करंज्या. मग आवडले का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि ओल्या करंज्या नक्की करून खा. कशा वाटल्या ते मला नक्की सांगा.